नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत बुंदीचे लाडू। बघा किती छान बनलेत का नाही, तुम्हाला पण बनवायचे तर नक्की ट्राय करा, हे मस्त आहेत। आता इथे मी अर्धा किलो बेसन घेतलेलं होतं, ते छान चाळून घ्यायचं। चाळण्याने काय होतं की जे आपण पीठ मळतो त्याच्या गुठळ्या होत नाहीत। आता एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। मिठाने काय होतं की चव येते छान जास्त चांगली। आता पाणी टाकून थोडं थोडं मळून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत असं मिक्स पूर्ण होत नाही आणि झाऱ्यातून पडत नाही तोपर्यंत असंच फेटत राहायचं आहे। आता आपल्याकडे काही झाऱ्या मोठा नाही आहे बुंदीचा, आपला जो घरात असतो ना त्याच्यामध्येच मी बनवलेले आहेत। आधी आता टाकून बघणार आहे, आता पडत नाही बघा आपलं, म्हणजे अजून आपलं पीठ घट्ट आहे। त्यामध्ये थोडंसं अजून पाणी मिक्स करायचं। त्यानंतर बघा किती छान असे झाऱ्यातून मस्त असे बुंदी पडते। त्यानंतर इथे मी 2 बाउल घेतले होते, त्यामध्ये थोडं थोडं काढून घेतलेलं आहे आणि आपल्या आवडीनुसार जो पाहिजे तो कलर टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा। तर इथे माझ्याकडे 2च कलर होतं, हिरवा आणि केशरी कलर होता, तोच मी मिक्स करून घेतलेला आहे। ह्याची पण भरपूर होती। आता अर्धा किलोमध्ये माझी अशी भरपूर 1 किलोच्या वरती बुंदी झालेली आहे। आता आपण ह्याला तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण ही बुंदी सोडायची आहे। बघा अशा पद्धतीने सोडायची, काही ना काहीतरी जुगाड करून आपण बनवायची। खूप छान पण लागते, टेस्टी पण लागते खायला देखील। तुम्ही पण नक्की ट्राय करा। आता आज आपल्या इथं गौरी येत आहेत, पण हा मी कालच व्हिडिओ बनवलेला होता, काल काय अपलोड करणं झालेलं नाही आहे का तर गडबड खूप चालू आहे माझ्या मागं, त्यामुळे मी ही व्हिडिओ आज अपलोड करते आहे। अशाच पद्धतीने मी सगळी बुंदी काढून घेतलेली आहे। त्यानंतर मी इथं चाचणी करण्यासाठी ठेवणार आहे। चाचणीसाठी आपण एक पातेलं घेतलेलं आहे। अर्ध्या किलोच्या थोडंसं वरती साखर घ्यायची आहे आपल्याला, ते प्रमाण बास होतं। आणि त्याच पातेल्याने मी मोजून, ज्याने साखर घेतली आहे त्यानेच मोजून आपण पाणी देखील इथे घ्यायचं आहे। आणि चाचणी अशी बनवायची की जेणेकरून ते पाण्यात थोडीशी टाकून बघायची, झाल्यानंतर चांगली शिजून द्यायची आणि गोळी आली की झाले म्हणायची आपली चाचणी तयार। बघा इथं बुंदी देखील आपली किती छान झालेली आहे पूर्ण सगळी। आता तिथं कलरची बुंदी दाखवायला काय व्हिडिओ मोठा झाला असता म्हणून मी काही दाखवली नाही आहे आणि माझ्याकडनं शूट पण झालेली नाही आहे। आता बघा इथं मी चाचणी पण करून घेतलेलं आहे। चाचणी करून झाली की त्यामध्ये आपण इथं वेलची पावडर देखील मी त्याच्यामध्ये घातलेली आहे। ते साखरमध्येच मी अगोदरच बारीक करून ठेवलेली होती, जेणेकरून सगळ्या ह्याच्यामध्ये टाकता यावी। तर बुंदी पण मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। आता गॅस बंद करून टाकायचं आहे, हलवून घ्यायचं आहे मिक्स आणि त्यानंतर थंड करण्यासाठी ठेवायचं आहे। 5 मिनिटात आपली बुंदी एकदम मस्त अशी बनून तयार होते। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल माझा बघत राहा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा।